वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि शनेश्वरा आजची ब्लेसिंग सांग माझ्या सोल परिवाराला, माझ्या सोल परिवाराची आजची शनिवारची ब्लेसिंग. शनिवार माझ्या शनिवारची. आज शनिवार आहे बघा, शनिवारचं जस्टिसचं कार्ड आलं आहे. शनी महाराज म्हणजे जस्टिस हे तो हे बघा तराजू आहे, म्हणजे शनी महाराज यांचं कार्ड आहे. आज शनिवारची ब्लेसिंग करतो आपण, शनिवारची एनर्जी. जस्टिसचं कार्ड आलं आहे आज. हे जस्टिस म्हणजे शनी महाराज जस्टिस करत आहेत. म्हणजे जे तुमच्यावर काही अन्याय झाला आहे, म्हणजे फॅमिलीने शेजाऱ्याने काही तुमच्यावर अन्याय केला आहे, घरातल्या लोकांनी तुमच्यावर किंवा ऑफिसमध्ये वगैरे काही तुमच्यावर काय झालं आहे मागच्या पास्ट लाईफमध्ये जे तुमच्यावर अन्याय झाला आहे, त्याच्यावेळेस शनी महाराज तुमच्या अन्याय करत आहेत. म्हणजे एक न्याय देत आहेत. जो अन्याय झाला आहे तुमच्यावर त्याच्यावर न्याय करत आहेत शनी महाराज तुमच्याबद्दल. जस्टिसचं कार्ड शनिवारची ब्लेसिंग आहे, तर शनी महाराजांचं कार्ड आले आपल्याला. आता हे 11 नंबरचं कार्ड दाखवतो. 11 म्हणजे 11 नंबर, आणि 11 नंबर म्हणजे 112 म्हणजे एक चंद्रमाचं पण हे कार्ड झालं. म्हणजे तुमचं बॅलन्सिंग होतं, म्हणजे बॅलन्स करते शनी महाराज तुमच्या ह्याच्यावर. सगळे गोष्टी बॅलन्स करते शनी महाराज तुमच्या आयुष्यात. हे बघा तलवार आहे, म्हणजे ते शनी महाराज तुमचं बॅलन्सिंग दाखवत आहे, न्याय करणार आहे त्या ह्याच्यावर शनी महाराज. नंतर तुमचं हे बघा डेव्हिडचं काळ आहे. तर तुमच्या आयुष्यात काय निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा तुमच्या घरात काय वास्तुदोष आहे, काय आहे जगात निगेटिव्ह एनर्जी, ती तुमच्या घरातून रिमूव्ह होते. शनी महाराज निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करतात तुमच्या आयुष्यातून. किंवा तुम्ही निगेटिव्ह थॉट्समध्ये अजूनपर्यंत राहिलेलात, त्या निगेटिव्ह थॉट्समधून शनी महाराज तुम्हाला बाहेर काढत आहेत. निगेटिव्ह थॉट्समधून शनी महाराज तुम्हाला बाहेर काढत आहेत. तुम्ही काय निगेटिव्ह विचार करत होतात पास्ट लाईफबद्दल, किंवा तुमच्या आयुष्यात काय पास्ट लाईफ घडलं आहे, काही वाईट घडलं असेल तुमच्या आयुष्यात, ब्लॅक मॅजिक म्हणा काय घडलं असेल आयुष्यात, निगेटिव्ह थॉट्स तुमच्या आयुष्यात, हे सुद्धा तुमच्या आयुष्यातून न्याय करताय शनी महाराज. सगळ्यांचा निगेटिव्ह एनर्जी रिमूव्ह करताय तुमच्या आयुष्यातून. तर तुम्ही निगेटिव्ह एनर्जीतून बाहेर येत आहे. निगेटिव्ह थॉट जे चालले होते तुमच्या आयुष्यात, त्या आयुष्यातून तुम्ही बाहेर येत आहे. म्हणजे न्याय मिळणार आहे तुम्हाला शनी महाराजांकडून निगेटिव्ह एनर्जीपासून. तर हँगमॅन म्हणजे तुम्ही जो ह्या गोष्टी निगेटिव्ह एनर्जी होतात त्याच्यामुळे तुम्ही स्टक होतात. तुमचे सगळं फायनान्स, करिअर, ज्या काही गोष्टी असेल तुमच्या आयुष्यात याच्यामध्ये, सगळ्या ज्या तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी स्टक होत्या, त्या स्टक आयुष्यातून तुम्ही आता पुढे जाणार आहेत. म्हणजे शनी महाराज जे तुम्ही स्टक राहिला होतात, विचार करत होता, असं ओव्हर थिंकिंग करत होता, त्यातून आता तुम्ही बाहेर येणार आहात. म्हणजे निगेटिव्ह एनर्जी जाणं म्हणजे तुम्ही घरात निगेटिव्ह एनर्जी असेल तेव्हाच माणूस जास्त विचार करतो, जास्त विचारांमध्ये राहतो. ह्या निगेटिव्ह एनर्जीमधून तुम्ही बाहेर येलात, ह्या विचारांमधून तुम्ही बाहेर येणार. त्या स्टक राहिलेलात जे तुम्ही तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी स्टक होत्या, जे करिअर, फायनान्स वगैरे, त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात. तुम्हाला मार्ग मिळणार आहे आता नवीन तुमच्या आयुष्याचा. पण तुम्ही मेडिटेशन पण करू शकता, योगा बिगा काही करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. आणि हे 12 नंबरचं कार्ड दाखवतं. 12 म्हणजे 1 आणि 2 3 म्हणजे 3 नंबरचं कार्ड, म्हणजे गुरुचं पण काळ येतं. म्हणजे तुमचा गुरु पण चांगला होत आहे. हे बघा हा 0 म्हणजे तुमचं सगळं 0चं कार्ड. म्हणजे हे न्यू फुल म्हणजे तुमचं जे नवीन पास्ट लाईफ तुमचं सगळं संपून तुमच्या आयुष्यात नव्याने तुम्ही सुरुवात करते सगळ्या आयुष्याची. म्हणजे ओव्हर थिंकिंगमधून बाहेर येत आहे आणि तुम्ही सगळ्या नवीन जोशाने तुमचं करिअर वगैरे, म्हणजे काय तुम्ही हे करताय जोशाने करताय. तुमच्या करिअरला तुम्ही नव्याने सुरुवात करताय, किंवा तुम्ही करत असाल, सुरुवात केली पण असेल, किंवा काय तुम्ही नवीन ॲक्टिव्हिटी करताय, काय शिकताय, किंवा काय तुमचं अजून काही करण्यामागे तुम्ही विचार करताय नवीन, किंवा काही नवीन घर घेऊ शकता, काही करण्यामध्ये तुमचं काहीतरी विचार चालू आहे घराबद्दल, किंवा करिअरबद्दल, फायनान्सबद्दल काहीतरी करण्याचं तुमचं विचार चालू आहे. ते तुम्हाला आता मार्गी लागणार आहे तुमचं. आणि सूर्याची ब्लेसिंग आहे, म्हणजे ते काम तुमचं झालंच पाहिजे. सूर्याची ब्लेसिंग, आणि यावर्षी सूर्याचं साल आहे, मग तुमची कामं होणारच. आणि तुम्हाला इथे ब्लेसिंग पण मिळते. इथे तुम्हाला डॉगी आहे खाली, तर तुम्हाला एक गॉड गिफ्ट म्हणजे गॉडचा ब्लेसिंग मिळते. तुम्ही जे काय कराल त्याच्यावर गॉड तुमच्या पाठीमागे. आणि येलो कलर म्हणजे तुमची प्रॉस्परिटी आहे, तुम्हाला सगळं यश आहे, तुम्हाला याच्यामध्ये ग्रोथ होणार तुमची.
त्याच्यानंतर तुम्ही ते चालू कराल त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला हे बघा हाय प्रिस्टेसचं कार्ड आलं आहे. म्हणजे तुम्हाला हाय प्रिस्टेस म्हणजे ही एक देवीच झाली बघा, देवीचं कार्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला आज शनिवार पण आहे, कालीमातेचा पण आशीर्वाद येऊ शकतो, दुर्गादेवीचा पण आशीर्वाद येऊ शकतो. जे तुम्ही काय करताय हाय प्रिस्टेस म्हणजे आज शनिवार पण आहे, कालीमातेचा पण दिवस आहे. तुम्हाला कालीमाता आशीर्वाद देत असेल किंवा तुमची पुढची कुलदेवत असेल तुमच्या घरात, तिचा पण तुम्हाला आशीर्वाद मिळतो आहे. किंवा तुम्ही स्वतः स्पिरिच्युअल असाल, इथे ग्रंथ दाखवला आहे म्हणजे तुम्ही स्वतः पण देवाचे काय पुस्तकं वगैरे वाचत असाल, काय देवधर्म आरती बिरती सगळं काही तुम्ही काय करत असाल, स्पिरिच्युअल असाल म्हणजे देवाशी कनेक्ट होत आहे, तुम्ही मेडिटेशन करताय, काहीतरी तुम्ही करताय तुमच्या आयुष्यात, त्याच्यामध्ये तुम्हाला देवीचा आशीर्वाद मिळतो आहे हे करायला. म्हणजे देवाशी तुम्ही कनेक्ट होत आहे. ते खाली चंद्रमा आहे म्हणजे तुम्ही बॅलन्सिंग आहे आता तुमच्या आयुष्यात. म्हणजे तुम्ही आता निगेटिव्ह विचारातून बाहेर येऊन तुम्ही पुढच्या आयुष्याला तुमची सुरुवात करताय तुम्ही, किंवा देवाच्या मार्गाला तुम्ही जाल किंवा तुम्ही कुठच्याही नवीन बिझनेस वगैरे करत असाल तिथे तुमची सुरुवात येते. तिथे तुमच्या देवीचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी, तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. आता हे सगळं करून तुमच्या आयुष्यात जो तुम्ही कराल त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमचं हे तुम्ही त्याच्यानंतर सेलिब्रेशन येते तुमच्या आयुष्यात, सेलिब्रेशनचं कार्ड आहे म्हणजे सेलिब्रेशन येते तुमच्या आयुष्यात. म्हणजे शनिदेव तुमच्या जो न्याय करणार त्याच्याबद्दल तुम्ही सेलिब्रेशन करत असाल तुमच्या आयुष्यामध्ये. तुमच्या घरातली लोक खाली पाठीमागे फळं फ्रूट्स दाखवलेत म्हणजे तुम्ही सगळं खूप मस्त छान तुमचं करिअर वगैरे सेट होत आहे, तुम्ही सेलिब्रेशन करताय हे करून. हे बघा हे पण शनीचंच कार्ड असतं, हे पण शनीचं कार्ड आहे तुमच्या आयुष्यातलं. हे बघा हे शनीचंच कार्ड येतं हे पण. आणि द वर्ल्ड हे कार्मिक म्हणजे कर्म. आता कर्मदाता कोण? शनिदेव. म्हणजे शनिदेव तुमचे सगळे कर्म संपवतो आहे तुमच्या आयुष्यातून आणि तुम्हाला रिबर्थ म्हणजे नवीन तुमचं करिअर फायनान्स सगळ्यात तुमची ग्रोथ होते. तुम्हाला एक पाठीमागे देवाचा आशीर्वाद आहे, तुमच्या पितरांचा आशीर्वाद आहे, तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आहे, सगळ्या देवांचे आशीर्वाद मिळतात. यात तुम्हाला द वर्ल्ड आहे ते तुम्हाला नेम फेम पण मिळू शकतं. तुम्ही काय जर सोशल मीडियावर वगैरे असाल तर तुम्हाला नेम फेम मिळेल. तर तुम्ही काय नोकरीमध्ये गव्हर्मेंट नोकरीमध्ये वगैरे पण तुम्हाला चांगले स्कोप येऊ शकतात. असं खूप छान कार्ड आहे. वर्ल्ड म्हणजे पूर्ण आहे म्हणजे तुम्हाला वर्ल्ड म्हणजे पूर्ण देवाची ब्लेसिंग असते ह्याच्यामध्ये. सगळे देव आपल्या पाठीशी असतात त्या वर्ल्डमध्ये. ते कार्मिक म्हणजे कर्म संपतात तुमचे, वाईट कर्म संपून तुम्ही चांगल्या कर्माच्या मागे आहात, चांगले कर्म करताय. म्हणजे चांगले कर्म करताय त्याचं फळ तुम्हाला हे बघा शनिदेव देतो आहे, जस्टिस होतो तुमच्यावर, न्याय होतो आहे. हे पण शनीचं कार्ड आहे, हे पण शनीचं कार्ड आहे बघा. तराजू हातात शनिदेव म्हणजे कर्म संपून शनिदेव तुमच्यावर न्याय करतो आहे. आणि जेव्हा कर्म संपतात ना आपले म्हणजे आपल्या मागचे सगळं पितृदोष वास्तुदोष घराचे सगळे निघून जातात आणि आपल्या घरात भरभरून संपत्ती येते, भरभरून संपत्ती येते की आपल्या घरामध्ये सगळ्यामध्ये तुम्हाला यश मिळतं. करिअर फायनान्स जे काही तुम्ही पुढे कराल त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये यश मिळतं पुढे तुम्हाला. शनिदेव सगळं ब्लेसिंग